मला टेन्शन आलं, मी का असा एवढा हे केला. आणि मी गेलो ना, हे दोन्ही पण डायरेक्ट असे हात मारले आणि सांगू तुम्हाला इथून आजपर्यंत तुम्हाला कधीच नसेल दिसला हे, तरी इथे माझे टाके पडले 30 ते 40 टाके दोन्ही हातामध्ये. मला ही गोष्ट खूप आठवते माहिती का. काही नाही दिलं ना तरी चालेल. माझ्या सानूला कधीच प्रेम नाही केला. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या लव्ह स्टोरी 6व्या पार्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा आपला लव्ह स्टोरी पार्ट ना 6वा असणार. ऑलरेडी आपण 1 पासून ते 5 लव्ह स्टोरी ब्लॉग शूट केलेले आहेत आणि ज्यांनी कोणी बघितले नसणार ना तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लव्ह स्टोरी पार्टचे आम्ही 1 ते 5 पर्यंत लिंक देतोय. तुम्ही पहिले ते पार्ट बघा, मग नंतर हा पार्ट बघा. कारण तुम्हाला ते पार्ट तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला हे पार्ट नाही समजणार, हा वाला पार्ट नाही समजणार. तुम्ही विचारले काय चाललंय, फर्स्ट ते 5 पर्यंत बघा आणि मग 6वा पार्ट बघा. आणि आम्ही हा पार्ट आहे ना खूप लवकर म्हणजे शूट करायचा होता आम्हाला, पण त्याच्यात कसं खूप सारे म्हणजे फेस्टिवल आले, मग आम्हाला शूट करायला टाइमच नाही मिळाला. तर आज आम्ही फायनली शूट करतोय. तर आता आपला हा लव्ह स्टोरी पार्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर एक ताई आहे, तिने आपल्याला कमेंट केली होती की अश्विन दादा, स्नेहा ताई, तुम्हाला हेट्स कमेंट येतात, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाईट वाटत नाही? म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की तुम्हाला वाईट नाही वाटत का? तर त्या ताईला आता आम्ही प्रश्नाचं उत्तर देतो. बघा कसं आहे माहिती आहे का ताई, आपण जेव्हा कधी पण बघा व्हिडिओ अपलोड करतो तर आपल्या चॅनलवरती ना 24 तासाच्या आतमध्ये 100 ते 150 कमेंट्स असतात. आणि जेव्हा आपण रिप्लाय देतो तेव्हा ते 200 ते 250 कमेंट्स बनतात. तर आता तुमचा प्रश्न आहे हेट कमेंट आल्यावरती आम्हाला वाईट वाटते की नाही? तर कसं आहे माहिती आहे का, हेट कमेंट येतात आम्हाला, आम्ही बघतो सुद्धा, पण आम्हाला कसं आहे, आम्हाला पहिल्यापासून पहिलं जेव्हा आम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं तेव्हा आम्हाला वाईट वाटायचा, पण आता आम्हाला काहीच फरक नाही पडत. कारण आता आम्ही इग्नोर करायला शिकलो आहोत. आणि आम्हाला हे पण आता कळलेलं आहे की 2 प्रकारचे माणसं असतात आपल्या लाईफ मध्ये, आपल्याला भेटलेले असतात. एक चांगले असतात जे आपल्याला चांगलं बोलून मोटिवेट करत असतात, आणि एक मागे पाय खेचणारे असतात जे आपल्याला वाईट बोलून खाली खेचायचा प्रयत्न करतात. तर आपण जे मोटिवेट करतात त्यांच्याकडे लक्ष देऊन पुढे आपला गोल पाहिजे की आम्ही यांचा ऐकून आम्ही मोटिवेट होऊन आम्ही पुढे जायला पाहिजे. जर पाय खेचण्याचं आपण लक्ष दिला तर मग आपण तिथेच राहणार. तर बघा कसं आहे माहिती आहे की जेव्हा पण आपण व्हिडिओ अपलोड करतो 100 ते 150 कमेंट्स असतात. त्या 100-150 कमेंट मध्ये 10-12 कमेंट आम्हाला हेट असतात, आणि त्या 10 ते 12 कमेंटने आम्हाला काही घंटा फरक नाही पडत. आम्हाला जे चांगले कमेंट करतात आम्ही त्यांच्याकडे लक्ष देतो, त्यांच्याकडनं आम्हाला आणखीन मोटिवेशन मिळते आणि आम्ही त्यांच्यासाठी एकदम चांगल्या कुकिंगच्या बोला लाईफस्टाईल व्हिडिओ बनवत असतो. तर चला आता आपल्या टॉपिक वरती बोलूया, म्हणजेच आपल्या लव्ह स्टोरी 6व्या पार्ट वरती आपण वळूया, म्हणजे स्टार्ट करूया. तर बघा कसं आहे माहिती आहे का, शिडको कॉलनीमधनं मग जेव्हा आम्हाला आईने बोलवलं तेव्हा ही खूप आजारी होती आणि स्नेहाला ना TB झाली होती. तर हे आम्ही ना घरामध्ये कोणालाच नव्हतं सांगितलं, इव्हन आईनं पण सांगितलं नव्हतं की हे मला बोललेलं की आपण हे ना असं म्हणजे कोणाला सांगू नये, कारण आपण आता घरी चाललोय, प्रत्येकाचं रिएक्शन वेगळं असेल आणि TB म्हणजे गावात खूप जास्त वेगळ्या पद्धतीने बघतात. तर कोणाला सांगू नको. तर आम्ही कोणालाच नव्हतं सांगितलं आणि आईने सांगितल्याप्रमाणे आम्ही 15 ते 20 दिवसातून शिफ्टिंग करणार होतो तिथून. तर मग नंतर शिफ्टिंगचा टायमिंग आला. मग शिफ्टिंग वगैरे आमचा जो घरातला सामान होता, म्हणजे इथे आम्ही शिडको कॉलेजमध्ये उरणमध्ये राहतो, सर्व आम्ही टेम्पोमध्ये भरला आणि मग नंतर आम्ही आलो घरी म्हणजे कुठल्या गावातल्या घरी. जसं आम्ही घरी आलो तेव्हा म्हणजे बाबांचा आणि भावाचा म्हणणं काय होता, यांना आपल्या घरी नाही ठेवायचं, म्हणजे जो घर आहे ना गावातला त्या घरात नाही ठेवायचा, यांना भाड्याशी ठेवायचा. तर मग साईडला रूम असतात, ते पण गावात असतात, ते छोटे छोटे रूम 1 RK टाईप, तिथे ठेवायचा असा प्लॅन होता. तर आई बोलली का, बोलते हे सर्व सामान आहे ना त्या रूम मध्ये ठेवा म्हणून. मी विचारलं का, तर आईने बोललं का, बोलते भाड्याने तुम्हाला बोलते इथं ठेवायचं आहे बोलते. तर मी डायरेक्ट भडकलो आईवरती का तू बोलवलंच म्हणून मी इथं आलोय, आणि प्लस इथं भाड्याशी राहण्यापेक्षा तिथं भाड्याशी राहणं म्हणजे काही शेवटी एकच झालं ना, इथं काय राहिलो ना तिथं काय राहिलो, दोन्हीकडे भाड्याशीच राहायचं आहे, मग कशाला आम्हाला बोलवला. मग नंतर बोलणं झालं बाबाचा आणि अण्णाचा, का तेही सांगितलं की ठीक आहे तू बोलतो आपल्या या घरामध्येच राहा. तर आमचा कसा 1 गुंठ्यामध्ये घर आहे आणि त्याच्यामध्ये एक हॉल आहे, किचन आहे आणि 2 बेडरूम आहेत. तर एका रूममध्ये आम्ही 2 जण राहत होतो.
म्हणजे तो एक प्रकारे स्टोर रूम होता त्यांचा, पण आम्ही गेलो, मग आम्ही तिथे आपला सामान सेट केला. सर्व सेट केल्यावरती मग संध्याकाळचे म्हणजे असंच आम्ही बसलो होतो, तेव्हा माझा भाऊ आणि बाबा आम्हाला बोलायला लागले, म्हणजे बघा आता तुम्ही इकडे आलेत तर आता म्हणजे भावाचं म्हणणं असं होतं का माझा बिझनेस आहे वॉटर सप्लायचा, तर आता आपण दोघे जण मिळून करूया. आणि फक्त तू बोलते माझ्याजवळ फक्त 2 वर्ष जर नीट राहिलंच ना, म्हणजे कामामध्ये जर चांगला मला हे केलंस तर मी ना तुला याच घरावरती दुसरा घर चढून देईन. तर आम्ही भरपूर खुश झालो का फायनली आता आपला म्हणजे ज्या घरामध्ये राहणार त्या घरावरती आपल्यासाठी पण असणार, म्हणजे सेम खाली भावाचा आणि वरती आमचा. तर मी बोललो भावाला का चालेल ठीक आहे, आणि बाबाला पण बोललो चालेल ठीक आहे, मी एकदम मस्त काम करेन आणि हा बिझनेस आहे ना पुढे आपण दोघे जण वाढवूया म्हणून. आणि जसं आम्ही घरात गेलो तेव्हापासून चालू झाला आमचं म्हणत ना कम्युनिकेशन कमी झाला म्हणजे मी काय करायचं घरातल्यांकडे म्हणजे जास्त लक्ष झालं आणि यांना एक मोटिव्ह यांनी हे केलेला की मला काही ना काही करून 2 वर्षात हा घर वरती आपल्यासाठी पाहिजे. तर यांचा पूर्ण फोकस होता कामावरती, त्याच्यामुळे आम्ही जास्त बोलतो ना टाइम म्हणजे बोलायला पण नव्हता भेटत आम्हाला, काही शेअर करता पण नव्हता येत तेव्हा. त्याच्यामध्ये स्नेहा आजारी पण होती, टीबी होती, तर ही गोष्ट आम्ही 2 दिवसामध्ये म्हणजे घरी शिफ्ट झाल्यावर भरपूर आजारी होती, भरपूर वॉमिटिंग. त्या दिवशी आपण जेव्हा शिफ्ट केलेला तेव्हाच मी डॉक्टरकडे गेले, तेव्हा मग घरातल्यांना थोडा वाटला की एवढी का आजारी, इतका उलटी का करते, हिला काय झाला. तर डॉक्टरला आता सांगायलाच लागला मला की टीव्ही आहे, तर त्यांना सगळ्यांना कळलं की मला टीव्ही आहे. मग थोडासा मग बोलतात ना चेंजेस मला वाटला की थोडा म्हणजे 15-10 दिवस चांगला होता, मग नंतर इग्नोर करायला लागले, लक्ष नाही द्यायला लागले. म्हणजे मी माझं असंच म्हणजे, आणि कसं ते गोळ्या दिलेल्या डॉक्टरनी, माझी पवईमध्ये ट्रीटमेंट चालू होती, तर मग याही मला भरपूर सपोर्ट केलाय त्यावेळी. म्हणजे मेडिसिन्स वगैरे जे काय असायचे हे मला टाइम आणून द्यायचे, पण ते माझं खाण्याचं काय ते सगळं मी करत होते. त्या आजारामध्ये कसं म्हणजे खाण्याचं खूप भरपूर असते. आणि माझा वेट किती झालेला तेव्हा 29 kg, विचार करा 29 kg म्हणजे कसा हालत होते. खाण्याकडे दुर्लक्ष, सगळीकडे दुर्लक्ष. मग ते टीबी मध्ये ते ट्रान्सफॉर्म झाला 1 वर्षानंतर, ते आजार हळूहळू वाढत मग टीबी झाली. तर मग मी सकाळी किती वाजता घरातून बघा 6 वाजता जायचो, कधी 11 वाजता यायचो घरी, कधी 12 वाजता दुपारी जेवायला यायचो मात्र. मग रात्रीचे मला असं म्हणजे 1, 2, 12 म्हणजे मी कसं वॉटर सप्लायरचा आम्ही बिझनेस करायचो, तर आम्ही डिस्ट्रीब्युटर होतो. पेंदरचे भाऊ तुम्हाला आम्ही सांगितलेला व्हिडिओमध्ये खूप वेळा, तर त्यांचे नितीन भाऊ म्हणून, त्यांच्याकडनं आम्ही पाणी हे करायचो, ज्या 20 लिटरच्या बॉटल्स असतात ना ते भरून आणायचो. तर ते सप्लाय करेपर्यंत रात्रीचे मला 12-1 असं वाजायचं. मग नंतर याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये स्नेहाचा आजार हे पण घरामध्ये समजलं. मग नंतर स्नेहा जेवण बनवायची, स्नेहा आवडत नसतं, तर मला हे खूप हार्ड व्हायचं का माझी बायको कधी पण जेवण मध्ये, मेन म्हणजे ना मला माझ्या बाबांवरती भरपूर राग यायचा, पण मी राग व्यक्त केलाच नाही. म्हणजे बाबा डायरेक्टली बोलायचं ना तुला समजून घ्यायचं, ठीक आहे बाबा. त्या टाइमिंगला कसा होता की मी नवीन होती, मला तिथला काही म्हणजे जेवणचं माहिती नव्हता, काहीच माहिती नव्हता, तर मी माझ्या पद्धतीने जेवण बनवायचे. आणि त्या टायमिंगला मला एवढं काही जेवण खास बनवता येत नव्हता, ते आम्ही खूप वेळा सांगितलेलं आहे. तर मी ट्राय करत होते एक प्रकारे की मी काहीतरी बनवते, सगळ्यांना घरातले बोलायचे असं नाही बनणार जेवण, असं काही बनलं नाही पाहिजे, तुझ्या स्टाईलचं काहीच बनवू नको, कोण खाणार नाही, आमच्या इथे चालत नाही. आणि आज बघा किती लकी आहोत, स्नेहाचे हातचं खायला तरसतात, कुठून ऑर्डर करतात स्नेहाचे हातचं. म्हणजे आपली युट्यूब फॅमिली आपल्या व्हिडिओ मध्ये रेसिपीज बघतात, त्यांना ट्राय करायचे असतात. प्राऊड फील होते ना मग तुला? छान वाटतंय ना. इतका मी कधी जेवण बनवायला मला घरातून ऐकवलेला की काहीच नाही करू शकत, काही येत नाही, असं तसं, तर आज बनवते. आणि आपल्या युट्यूब आणि एवढ्या रेसिपी कशा बनवते नाही तुम्हाला आम्ही नंतर सांगणार आहोत, कशा म्हणजे कोणी शिकवला तर नाही पण कशी शिकल्या हे पण तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. आता आपली स्टोरी करू बोलूया. तर मग नंतर व्हायला लागली घरामध्ये असते भांडणं, मग नंतर भडकवी, आणि भडकवणारी पण होती ना ती पण सर्व घरातलीच होती, म्हणजे एकमेकांची. मला फक्त एवढंच वाटतंय की बघा प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम असते. आता जेवढे आपले युट्यूब फॅमिली व्हिडिओज बघतात कुठे ना कुठे ह्या प्रॉब्लेम्स असतीलच, पण फक्त एवढाच फरक आहे की आम्ही सोशल मीडियावरती आहोत, तर आम्ही या गोष्टी शेअर करतो. तुम्ही तुमच्या घरापर्यंतच असेल तर खूप लोकांना आता कुठे ना कुठे खटकू शकते की तुम्ही हे काय शेअर करताय एवढा. तर फक्त आणि फक्त आम्ही आमच्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करतोय, कारण आता आम्ही सोशल नेटवर्क वरती आहोत म्हणून, नाही तर दुसरा काहीच हे नव्हता आमचा की. पण आम्हाला माहिती आहे तर कधी ना कधी या गोष्टी शेअर करावी लागतील, कारण जेव्हा आपण पर्सनल लाईफ शेअर करतो तर या गोष्टी येतातच. तरी आम्ही फुल डिटेलमध्ये नाही शेअर करत. मग असंच मी हळूहळू जेवण वगैरे, मग ते थोडे भांडणं वाढत गेले. मग मला जेव्हा टीबी होती, मी तुम्हाला सांगितलं की जेवण भूक
भूक भरपूर लागते, तर त्याच्यात फ्रुट्स हे आणायचे कधी, तर मला ते फ्रुट्स पण खायला भेटत नव्हते. मग खूप साऱ्या गोष्टी असे झाले. मग माझी मम्मीनी भरपूर माझ्याकडे लक्ष दिला, याई पूर्णपणे मला सपोर्ट केला. पण आमचा असा होता, भांडणं करायचो, बोलत नव्हतो, तरी हे मला मेडिसिन्स आणून द्यायचे आणि कधी कधी मला इतकं राग यायचं की मी ते मेडिसिन्स पण खात नव्हते. तर यांना भरपूर हर्ट व्हायचं की अशी का वागते. कसा होता, मी कोणाला सांगणार, हेच माझे, यांच्यासाठी मी आलेली आहे. आणि घरातून जर समजूनच नाही घेत कोण, तर मी ह्यांनाच सांगणार ना प्रत्येक गोष्टी. तर प्रत्येक याच्यामध्ये जर स्नेहाने काय केलं का तिच्यावरती रागावर राग म्हणजे भांडणं व्हायची, मग मुद्दा म्हणून हिच्याबद्दल कसं मला भडकावायचं ते सर्व करायचं. मग त्या टाइमला कसं मी आजारी पण होती, तर कधी कधी बघा आपण गोळ्या खातो, भरपूर झोप येते, तर माझ्यासोबत तसंच होत होता. पण घरातल्याना वाटायचं मी खूप आळसी आहे, काही कामाकडे लक्ष देत नाही. आता तुम्ही बोला, मला टीबी आहे, मी काम कसं काय करणार, ते त्यांनी समजून नाही घेतलं. ठीक आहे, पण ते प्रत्येकासोबत लाईफ मध्ये काहीतरी होतात ते, की माणसाला फील होईल की बाबा आम्ही कुठे ना कुठे चुकलोय. पण बोलतात ना, एखाद्याला नाही होत की काहीतरी आम्ही, त्यांना वाटेल की आम्हीच चुकीचं आहोत. ठीक आहे, जाऊ दे, जे झालं तर ते झालं, आपण आता सुखी आहोत. मग हळूहळू मग आम्ही सोबत राहायला लागलो. हळूहळू मग आम्हाला एक वर्ष झाला होता. मग असते असते आम्ही बिझनेस मध्ये 1 वर्ष झाला. मी फुल म्हणजे एकदम मन लावून काम करायचो, बिझनेस पण वाढला. तर 1 वर्षानंतर म्हणजे मला असं फील झाला का स्नेहासाठी मी कधी ड्रेस नाही घेतला, कधी टॉप नाही घेतला. ते आहेत ते 2-3च असायचं ना तुझ्याजवळ, ड्रेस आणि 2 साड्या, काहीच नव्हता घेतला गावात असून. तर मला असं वाटलं की चला आता आपण 1 वर्ष आपण घरातला एवढा बिझनेस सांभाळलाय, आपण कधी 1 रुपया मागितला नाही, कधीच नाही. का आपल्याला पुढं फ्युचरमध्ये आपलं घर चढवून देणार आहे 2 वर्षानंतर असं बोललं. तर मला असं वाटलं का स्नेहासाठी चला ॲनिव्हर्सरी येते ना, ॲनिव्हर्सरी येणार, तर मला असं वाटलं का स्नेहासाठी चला एक छोटासा कानातला बनवूया. तर त्यावेळीच मी काहीतरी 8,000 रुपयाचं बनवलं होतं ना, आणि हिला आणून दिलं मी. आणि ते घरामध्ये समजलं आणि घरामध्ये एवढा मोठा राडा झाला ना, आई शपथ. ते दिवस कसे आम्ही काढलेत आणि काय सांगू तुम्हाला. माझे ना म्हणजे डोक्यामध्ये सारखं घुमत होतं ते राड्यामुलं, म्हणजे ते भांडणामुलं. एवढा आम्हाला हॅरेसमेंट केला माझ्या भावानी, बाबांनी, आईवनी, सगळ्याही हॅरेसमेंट केला. हॅरेसमेंट म्हणजे त्याही एवढा भांडण केलं, तुम्ही केलासच का, तुला काय गरज आहे. मला ती भरपूर गोष्ट खटकलेली. तर त्याच्यावरनं भांडण झालं. मग मी हिला 7 ते 8 दिवसानंतर सांगितलं, स्नेहा बघ मी तुला कानातला बनवला आणि मी सकाळचे 6 वाजता जातोय, रात्रीचे दुपारी फक्त जेवायला येतोय, रात्रीचे 12-1 कधी पण येतोय. आणि त्याच्यामध्ये मी फक्त तुझ्या कानातला केला. तर एवढा येई भांडणं केलं तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, इथं राहून काहीच नाही. कारण स्नेहा मला सांगायची का फॅमिली सोबत जर म्हणजे मिळून राहिलो, कारण त्यावेळेस वाटायचं म्हणजे कसं होतं, भांडणं जरी होत असायचे ना, तर ते घरात सगळे सोबत असून जेवण वगैरे तर चांगलं वाटायचं. पण मला नव्हतं माहिती की ते हळूहळू असं भांडणं होतील की आम्हाला सोडायलाच लागेल घर. मग काय झालं, मग असंच ना, मग ते त्या दिवशी भरपूर मोठा भांडणं झाला. मग मी यांना समजा जाऊ दे, आपल्याला घर करायचं, सानूसाठी पण होईल, आपल्यासाठी पण होईल, भांडू नका, चांगलं राहा. हे काय भांडणं काय प्रत्येकाच्या घरात होतात, आम्ही सोडून दिला. मग 1 महिन्यानं आला आमचा लग्नाचा वाढदिवस. लग्नाच्या वाढदिवशी काय झालं माहितीये का, मी 2 दिवस अगोदरपासून खूप बिझी होतो पाण्यामध्ये. ते कसं मार्च मध्ये एवढा पाणीचा बिझनेस व्हायचा, कारण गरमी भरपूर असते ना, तर भरपूर मी बिझी असायचो. तर हिला मी विश नाही केला, तर त्याच्यावरून झाला आमचं दोघांचं भांडण झालं. आणि हिला पण भडकावणारे वेगळेच घरातले, हा असं कसं हे म्हणजे ते एक त्यांना फक्त की रिझन पाहिजे होता का यांचं कसं भांडण होईल, आणखी अॅनिव्हर्सरी हे ते काहीच कोणाला काही नाही, बर्थडे माहिती ना, अॅनिव्हर्सरी माहिती, सगळं करतात आता. पण आपल्या टायमिंगला कसं होतं, काही गरज पैसे फुकट काय करायचे नाही करायचं, काही म्हणजे काहीच इम्पॉर्टन्स नाहीये. त्या दिवशी ना मी लेट नाही, मी दुपारी जेवायला आलो होतो घरी. तर आमच्या दोघांचं झालं जोरात भांडण. मी बोलले की तुम्ही असं कसं इतके बदलले, आता तुम्ही आपला पहिले पण भांडणं व्हायचं बोकड विराला, पण आपण कमीत कमी 2 दिवस जरी नाही बोलत तर 3रे दिवस बोलले. पण इथे आल्यापासून 15 दिवस आम्ही बोलतच नाही. फक्त मी जेवण वाढते, हे जेवतात आणि झोपतात. आणि मी हे पण सांगायचो का करतोय ते आपल्यासाठीच करतोय ना, फक्त कामामध्येच बिझी असतो, त्याच्यामध्येच टाइम नाही भेटत. सकाळी जातो, दुपारी येतो, पुन्हा रात्री येतोय. आणि त्यामध्ये कशी ही पण भरपूर टेन्शन मध्ये होती, त्याच्यामध्ये ही आजारी होती, जी हिला खायला नाही भेटत, काय नाही भेटत.
तर त्याच्यामध्ये भरपूर आमचं दोघांचा म्हणजे बोलण्यामध्ये भरपूर भांडण झालं आणि मी हिच्या कानाखाली वाजवली सरळ 2, 3, 4 असं भरपूर मला म्हणजे राग आलेला आहे ना. मी बोलत होते भरपूर उलटपुलट बोलत होते आणि मी एक जागेवरती बसलो आणि मला लगेच म्हणजे ते म्हणजे रिमाइंड झाला की मी काय हे केलं स्नेहाचे म्हणजे खूप वर्षानंतर तुझ्यावरती मी लग्न झाल्यानंतर हात उचललेला सेकंड टाइम. तर मी म्हणजे विचार करायला लागलो सारखा मनांचे मनन का मी काय असं केला का केला. जी मुलगी पुन्हा माझी म्हणजे डोक्यामध्ये तेच हे करायला लागले. जी मुलगी आपण ज्या मुलीवरती प्रेम केला आणि जेव्हा लग्न होण्यासाठी आम्ही एवढा स्ट्रगल केला आणि पुन्हा जे घरातनं मान्यता नव्हती तरी ती मुलगी माझ्यासोबत आली, तिचं घरदार सोडलं आणि आज तिला मी मारले आणि मी तिचा हात उचलला. मी असं का केला आणि ते माझ्या डोक्यामध्ये घुमून मी एकदम गेलो टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये. आणि आमच्या घरामध्ये ना एक काच होती, खिडकी होती ना, तिची काच जी असते ना खिडकीची हार्ड होती, एवढी जाड होती ना. मला टेन्शन आलं मी का असा एवढा हे केला आणि मी गेलो ना डायरेक्टली असं खिडकीवरती हे दोन्ही पण डायरेक्ट असे हात मारले आणि सांगू तुम्हाला इथून आजपर्यंत तुम्हाला कधीच नसेल दिसला हे. तरी इथे माझे टाके पडले 30 ते 40 टाके दोन्ही हातामध्ये टोटल 30 ते 40 टाके पडलेले. आणि माझे जसं लागलं मी असंच बसलो होतो ना आणि मी बघितलं आणि मी सारखं रडत होतो. झालं आम्ही की काय केलं हे, कारण बाबा आणि भाऊ वगैरे कोणच नव्हता, फक्त ताई तुमच्या वहिनी म्हणजे ताई म्हणजे माझी जाऊबाई घरी होते, ते आतमध्ये होते रूम मध्ये. ताई काहीच नाही विचार केला की का भांडतात का नाही भांडत, म्हणजे ते रूम मध्ये होते त्यांना काही घेणं देणंच नव्हतं. तर आम्ही दोघे असं होते की आता काय केला. तर मी बाबांना पटकन फोन केला, माझा हात थरथर करतात आणि पूर्ण ब्लिडिंग सानू पूर्ण असं घरामध्ये असं म्हणजे रक्त सांडलं होतं ना आणि माझ्या डोळ्यावरती ना असं म्हणजे कालो येत होता कारण भरपूर ब्लड हे गेला होता. तर मी बाबांना पटकन फोन केला, बाबा तुम्ही लवकर या. मी रडत बाबा काय झालं, काय केलं तुम्ही, आताच तर आम्ही घरी होतो. तर बाबा पटकन आले आणि यांना हॉस्पिटल घेऊन गेला. आणि सानू एवढी 1 वर्षाची नंगी पुंगी अशी फिरते, मम्मा रडते की काय झालं, एकदम ती पण घाबरली आणि मी चक्कर येऊन पडली. मला नंतर माहीतच नाही की अर्धा 1 तास काय झाला. मग नंतर मला भरपूर ते रिअलाइज झालं की काय केलं आम्ही, एवढं भांडलो. म्हणजे तो आमचं ना लास्ट भांडणं होणार होता त्या टाइमिंग, म्हणजे पुन्हा आमच्या लाईफ. त्याच्यानंतर आमचं कधीच असं भांडणं नाही झालं. आम्ही जरी भांडलो तर 10 मिनिटं 15 मिनिटं भांडतो, 5 मिनिटात नंतर बोलतो. हे आम्ही ते नंतर आम्ही एक सीख भेटली आम्हाला की असं कधीच भांडायचं नाही, कारण खूप त्याच्यानंतर अजून प्रॉब्लेम्स क्रिएट झाले घरातून. मला बाबा बोलले संध्याकाळी घरी आल्यावरती, एक काम कर तुझे मम्मी पप्पाला बोला, आई वडील त्यांच्यासोबत जा. तर मी का बाबा मी का जाणार, तुम्ही असं करतात बोलते, आज यांनी केला उद्या तू करणार, आमच्यावरती येईल, तू उद्या तुझे मम्मी पप्पा सोबत निघून जा. तर मी मम्मी पप्पांना फोन केला. माझी मम्मी रात्रभर माझे कॉन्टॅक्टमध्ये होती आणि सकाळी लगेच 6 वाजता मम्मी पप्पा आले आणि बडे पप्पा आलेले. सर्वात पहिले तुला घेतले आणि डायरेक्ट हॉस्पिटल चांगलं घेतली आणि डायरेक्टली आम्ही हॉस्पिटलला गेलो. आणि मी जे यांना बघितलं बापरे, मला ते बोलतात ना असं वाटत होतं की आम्ही हे काय केलं. आणि माझी मम्मी रडायला लागली मग आमच्या दोघांसमोर की तुम लोग ने इसीलिए शादी की थी क्या, यही दिन दिखाना था क्या हम लोग, अभी लोग क्या बोलेंगे. तर मम्मी बोलली मला लोकांशी काही घेणं देणं नाही, पण जर तुम्ही दोघेच सुखी नाहीये तर मग मी काय करू. तुम्ही इतका सर्व मला प्रॉमिस दिलेला की मम्मी आम्ही कधी भांडणार नाही, आता तुमची मुलगी इतकी सुंदर झालेली आहे आणि तुम्ही असं वागतात. अख्खे गावात सगळं बोलत ना चर्चा आता की हे काय केलं, आता पोलीस कंप्लेंट होणार. मी परत ना घरी गेले की टिफिन घेऊन येते यांच्यासाठी मम्मीला घेऊन. तर परत आई आणि माझं भांडणं की माझ्या मुलाला असा केला तसा केला. मी बोले अरे मी नाही केलं. तर भांडणं झाला, त्याही केलं रागात, मला पण राग येतो, तर मी पण केलं असतं तर तुम्ही असंच बोलले असते का. तर मग त्यांचं भरपूर भांडणं, काहीच मी टिफिन नव्हते घेऊन गेले. मग नंतर माझी मम्मी आणि मी खालूनच काही ना काही फ्रुट्स वगैरे घेतले आणि यांना घेऊन गेलो. दिवसभर काही यांना जेवायला नाही, काय नाही. आणि मग नंतर मम्मी पप्पांचा जायचा वेळ झाला तर मम्मी पप्पा मग बाबांचा फोन याही केला की स्नेहाचे मम्मी पप्पा चालले म्हणून. तर बाबा बोलते स्नेहाला पण पाठव म्हणून तिच्या. तर मग नंतर मी सांगितला का असे का बोलता तुम्ही, तर बोलते सर्व तिचे मुलं झालं. तर मी डायरेक्टली सांगितलं तिचे मुलं काहीच नाही झालं, सर्व घरातले मुलं झालंय, तुमचे मुलं झालंय, घरातले जे भडकवतात ना त्याचे मुलं सर्व झालेलं आहे. तर ती कुठेच जाणार नाही, जर ती जात असेल ना तर मी पण जाईन म्हणून. तर याच्यावरनं झाला तो क्लोज झाला. मग नंतर माझ्या हाताला लागलेलं ते जखम वगैरे बरी व्हायला ना करेक्ट मला काहीतरी 1.5 महिना झाला ना. मग 1.5 महिन्यानंतर मी पुन्हा म्हणजे आपला जो रुटीन होता कामाचा ते मी पुन्हा स्टार्ट केला, वॉटर सप्लायचा. मी पुन्हा पाणी सप्लाय करायला जायला लागलो. मग नंतर ते काम करता करता आम्हाला झाले तिथे 1.5 वर्ष. 1.5 वर्षानंतर म्हणजे एक दिवस असा टायमिंग होता का मी दुपारचे जेवायला आलो होतो.
तर आता खूप जण आम्हाला सांगतात तुझ्या गावामध्ये घर नाही का, तर त्या क्वेश्चनचं उत्तर आता तुम्हाला भेटेल. तर दुपारी ना मी जेवायला घरी आलो होतो ना वॉटर सप्लाय करून, तर मी जेवायला बसलो, जेवण वगैरे झालं होता आणि बघा आपल्या घरी घरपट्टी भरायला येतात गावागावामध्ये, घरपट्टी भरायची आहे. तुम्ही बोललो चालेल ठीक आहे द्या. मी घेतली घरपट्टी आणि मी बघितलं अरे घरपट्टीवरती तर भावाचं नाव आहे. मग सगळी शांत म्हणजे कोण, स्नेहाला काही माहिती नव्हता, वहिनी होती घरामध्ये आणि आई होती. मी आईला विचारलं, एकदम नॉर्मल विचारली, या अण्णाच्या नावावरती कशी काय घरपट्टी आली? घरपट्टी तर बाईच्या नावावरती यावायला पाहिजे ना. बाई आता कोण, तर ती आता रक्षाबंधनला आली होती, ती माझी बारकी बाई. तर काहीच बोलत नाही. तर मी त्याला सांगितलं का जा बरं आम्ही भरतो म्हणून. तर माझं नुसतं डोकंच चालत नव्हतं ना, याच्या नावावरती कशी काय आली. तर आता तुम्हाला एक सांगतो, आता तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन मार्क असेल का बहिणीच्या नावावरती घर कसं काय असेल. तर आम्ही ना पहिले दादरपाड्याला राहायचो. तर आम्ही ना गावठाणमध्ये जागा बघितलेली माझ्या बाबांनी घर बांधण्यासाठी. तर गावातले लोकांनी काय सांगितलेलं, जर बाहेरचा जो माणूस असेल ना तर त्याच्या नावावरती इथली जागा करता नाही येणार, त्याच्यासाठी तुम्हाला गावातला कोणतरी पाहिजे आणि त्याच्या नावावरती करायला लागेल. तर गावठाण गावामध्ये कोणाला, माझ्या बहिणीला दिली होती. तर गावातले काय सांगितलं की तुमच्या बहिणीच्या नावावरती तुम्ही जागा घेऊ शकताय आणि नंतर फ्युचरमध्ये तो घर तुमच्या नावावरती चढवू शकताय असं सांगितलेलं. तर आता इथं पण क्वेश्चन मार्क तुमचा हटला असेल का बहिणीच्या नावावरती घर होता. तर मग संध्याकाळी मी विचारायला लागलो का कसं काय, हे कसं, याच्या नावावरती कसं काय, घर तर बाईच्या नावावरती आहे. मग नंतर मी भरपूर भांडण केला. मग दुसऱ्या दिवशी माझ्या सर्वांना बोलवलं. मग नंतर सांगितलं का जेव्हा तुम्ही लग्न करून गेलात ना त्याच्यानंतर हा घर आहे ना भावाच्या नावावरती चढवला. तर मी विचारलं त्याच्या नावावरती का चढवला. तर सर्वांनी सांगितलं तुम्ही घरासाठी काहीच नाही केलास, तुम्ही 1 रुपया पण नाही दिलास घरासाठी, म्हणून या घरावरती तुझा काहीच हक्क नाही, 1 रुपयाचा पण हक्क नाही. जे काय केलंय ते त्यांनी केलंय म्हणून त्याच्या नावावरती चढवला. तर याच्यावरनं आमचं भरपूर भांडण झाला. मग स्नेहाने मला त्यावेळी समजवला काय करायचं आहे, घरबीर आपण करू आपल्या हिमतीवरती, आपण आता इथं राहणारच नाही. मग नंतर स्नेहा मला बोलली काहीच भांडू नका, मेल्यावरती काही घर पण आपल्याला वरती घेऊन जायचं नाही, आपण मेहनत करूया आणि आपल्या मेहनतीने आता घर बनवूया. मग नंतर मी तिथेच क्लोज केलं ना आपण मॅटर. मग नंतर मी बोललो का बघा तुम्ही काय सांगितलेलं अण्णांनी आणि बाबांनी का फक्त 2 वर्ष तुम्ही माझ्याजवळ काम कर एकदम चांगला, तुला मी वरती घर चढवून देते. खरं गो 1 रुपयाची तर हेल्प नाही आणि प्लस डेली भांडणं व्हायची, कारण आम्ही दोघेजणच होतो. आणि सेकंड घर बोललेला तर घर बनवून नाही दिला आणि कानातलं बनवलं तर त्याच्यावरनं एवढा मोठा राडा केलेला. तर आम्हाला लगेच समजला, क्लिक झाला का इथे राहून काहीच फायदा नाही. हे सगळे आपला मिसयूज करतात. यांना फक्त एकच आहे का माझी बायको आणि मी यांच्याजवळ नोकरसारखं राहिलो पाहिजे. लोकांना फक्त दाखवत होतं का त्यांना आम्ही घरामध्ये ठेवलाय, सगळा आम्ही त्याचा बघतो, अख्खी इथे याच्यामध्ये हे केलेला. तर आणखीन अशी एक सिच्युएशन आली होती का माझा भाऊ ना 3 महिने म्हणजे त्याचा बिझनेस सोडून गेला होता. 3 महिने मी हँडल केला माझा भाऊ नसता वेळी सुद्धा. आणि मग नंतर घरी आला 3 महिन्यानंतर, तेव्हा मी त्याला सांगितलं. तो आता 3 महिने का बाहेर गेला होता, प्रत्येकाचं एक हे असतात, ते तेवढं आम्ही डिटेल्समध्ये नाही सांगत, शेअर नाही करत आहे, कारण ती त्याची लाईफ आहे. आमच्यासोबत जे घडलं आहे ते आम्ही तुमच्यासोबत करतोय. आमची लव्ह स्टोरीचा हा पण एक पार्ट आहे, तो तुम्हाला आम्ही सांगतो. तर मी ती साईडवरची आहे ना ती मी घेतो आणि मी बिझनेस सांभाळेन आणि माझ्यासाठी एक नवीन टेम्पो घेईन, ते पण माझेच याच्याने घेईन. तर तो भाऊ मला बोलायला लागला का तू असं नाही घेऊन जाऊ शकत, तर मला 2 वर्षाचा हिसाब दे, मी घर सोडून जाते. 2 वर्ष कपलं ना. तर त्यांचा रिप्लाय काय का तुझे पोरीला तुझ्या बायकोला सांभाळली कोणी, आम्ही सांभाळली. म्हणजे ते सांगितलं ना तुम्हाला, मला फक्त आम्हाला नोकरासारखं ठेवत होता. विचार करा 2 वर्ष मी तेवढं काम करून सुद्धा 1 रुपयाने मागितलं नाही. यांचा हेतू होता फक्त आम्हाला नोकरासारखा घरामध्ये फक्त ठेवायचा आणि दुनियाला पिटारा पेटवत होतं का आम्ही यांना सांभाळतो म्हणून. तर मी बोललो मग हे होऊ शकतच नाही, मला मी बिझनेस घेतो, तुला काय करायचं असेल ते कर, मी सांभाळलाय. तू 3 महिने बिझनेस सोडून गेला होतास, आता मी सांभाळला ना, आता मी एवढी वर्ष 2 वर्ष सांभाळून सुद्धा मला याच्यातनं अर्धा बिझनेस पाहिजे, मी वरची साईड घेतो. मग त्याने मग नंतर फायनल तो मला बोलला चालेल ठीक आहे बिझनेस घेतच ना वरची साईड. किती 17 कस्टमर फक्त, हां जास्त पण नाही, बाकी जवळजवळ 105 हे होतं कस्टमर, त्याच्यातनं 17 मला त्यांनी कस्टमर दिलं. आणि त्यांनी सांगितलं की तू बोलते बिझनेस कर, पण बोलते 3.5 लाख रुपये कर्ज होता त्याच्यावरती. कोणाचा होता, पाणीवाल्याचा. पाणीवाला कोण, नितीन भाऊ, ज्याच्याकडे आम्ही डिस्ट्रीब्युटर होता.
तर त्याही सांगितलं का जर तुला बिझनेस घ्यायचा असेल ना तर हे 3.5 लाख रुपये तुला द्यायला लागतील. 3.5 लाख नाही, 3,20,000 रुपये. तर 3,20,000 रुपये मी सांगितलं सरळ 3,20,000 रुपये मी का देऊ, तुझं पेंडिंग आहे तू देस, मला काही गरज आहे द्यायची. पण कसं आहे माहिती का, त्यावेळेस आम्हाला समजवणारा कोण होता, मेन म्हणजे आमच्या बाजूशी कोण नव्हता. आम्ही फक्त दोघंच आमच्या बाजूने भांडत होतो, मी आणि स्नेहा. आणि स्नेहाला पण त्याच्यातला काही जमत नव्हतं, बोलत नाही, कारण त्यांच्या पुढे काही ती बोलतच नव्हतं, जे काही ती मीच बोलत होतो. पण नंतर स्नेहा पण खूप टेन्शनमध्ये आली आणि स्नेहाने पण सांगितलं का एक काम करा, बोलते ते 3,20,000 रुपये ते आपण फेडू, बोलते असते असती. आणि ते 3,20,000 रुपये कधी फेडलं माहितीये का आम्ही, या वर्षी जानेवारीमध्ये जेव्हा आपण ते कुकिंग विकिंग स्टार्ट केला ना, तेव्हा त्याच्यातला अर्धे पैसे बाकी द्यायचे होते. मी ना नितीन भाऊ आमच्या व्हिडिओज बघतात की नाही माहिती, ते एकदम देवासारखेच होते आमच्यासाठी. कारण त्याही आम्हाला कधीच फोर्स नाही केला पैशांसाठी का तुम्ही कधी देणार, कारण त्यांना या 100% माहिती होता यांची किंमत काय आहे घरामध्ये आणि आम्हाला कसं घरातनं काढलंय आणि हा कर्ज आमच्यावरती कसं टाकलंय हे सुद्धा त्यांना माहिती होता. तर त्यांनी मला अगोदरच सांगितलेलं, जेव्हा फ्युचरमध्ये तुमच्याकडे पैसे येतील ना तेव्हा द्या, पण काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही माझ्याकडं काम करा नाहीतर नका करू तरी पण चालेल पुढे जर काय झालं तर, पण तुम्ही पैशांचा काय अजिबात टेन्शन घेऊ नका. हे तुम्हाला मी मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे नितीन भाऊंबद्दल, पेंदरचं आहेत. तर ते आत्ता मी जानेवारीमध्ये आम्ही त्यांचा हे फेडला, विचार करा. तर एक प्रकारे यांनी मला बिझनेस दिलाय तो का फ्रीमध्ये, म्हणजे मी काम करू तर त्याचं नाही, त्याची अमाऊंट पण मला 3,20,000 रुपये आम्हाला पे करायला लागले. आणि दुनियाला सांगत भरले अख्ख्या गावामध्ये काय येऊ माझा बिझनेस घेऊन गेला. अरे पण दुनियाला हे पण सांग ना, 3,20,000 रुपये मला फेरायला सांगितलंच ते, हे कोण सांगणार. आणि सगळे त्याच्याच बाजूने का, घरातला मोठा आहे म्हणून ना, प्रेम केला त्याचे पोरांना. माझ्या मुलीला कोण प्रेम करणार, कधीच नाही. माझे आता मग मी थोडा इमोशनल होतोय. मी थोडासा इमोशनल होतोय. माझी मुलगी त्यांची मुलगी नाही का, कधीही बघावा घरी बोलवल्यावरती का त्यांच्याच मुलांना घेऊन येणार का, माझ्या मुलीला कधी प्रेम करणार. सगळी आपल्या बाजूने कोण आहे. अरे ग मला मला ही गोष्ट खूप आठवते माहिती का, काही नाही दिलं ना तरी चालेल, माझ्या सानूला कधीच प्रेम नाही केला कोणीच नाही, फक्त दिखावा करतात, चेहऱ्यावरती खोटी खोटी स्माईल. बस बस आता कंट्रोल, रिमाइंड झालं ते सर्व, मला कंट्रोल करा बस. नको नको बस बस. सॉरी, बोलता बोलता सर्व रिमाइंड झालं डोक्यामध्ये. गप, हात बी थरथरतात, बस ना आता. हां, कधीच नाही सानूला प्रेम केला, स्नेहाला पण. आणि सर्व घरातले येतात ना फक्त ते वरवरचं प्रेम दाखवायला येतात. आम्हाला त्यांना वाटतं का आम्हाला काहीच माहिती नाही, दुनिया काय आहे ना ते आम्हाला चांगली माहिती आहे. बस बस. बस झालं बस. माझे नाही ते डोक्यामध्ये सेकंड टाइम माझे समोर रडलेले आहेत, खरंच खूप वाईट वाटतं. आणि पुन्हा हात यांचा गार असा पडलेला आहे. बस झाला आता, आपण करतोय ना, आपली यूट्यूब फॅमिली सानूला किती प्रेम करते बघितलं ना. प्रसाद दादा सानूला एवढं प्रेम करतात, सगळे प्रेम करतात, नका रडू गप.
सॉरी, इमोशनल झाले होतो पूर्ण, म्हणजे ते डोक्यामध्ये फिरत होतं माझे, म्हणजे ती स्टोरी सांगताना पूर्ण म्हणजे डोक्यामध्ये आलं आणि इमोशनल झालो. मग नंतर ना मग मी रूम शोधायचा स्टार्ट केला. कुठे? उलव्यामध्ये. आता आम्ही उलव्यामध्ये आलो ते सांगतो तुम्हाला. तर उलव्यामध्ये माझी फक्त एकचीच ओळख होती, सॅम नाईक, समाधान नाईक. खूप वेळेला आपल्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं असणार तुम्ही. तर त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केला, कारण उलव्यामध्ये आम्हाला शिफ्ट व्हायचा होता आणि त्याला सांगितलं का इथे कुठे आपल्याला रूम मिळेल का. तर त्याच्यासोबत जवळजवळ 1.5 महिने मी रूम बघत होतो ना. रूम 1.5 महिने त्याच्यासोबत मी रूम बघत होतो. आम्हाला रूमच नव्हती भेटत आणि त्याच्यामध्ये माझा जो मोठा भाऊ होता तो पण मला नुसता सारखा हे करत होता, हॅरेसमेंट करत होता का तू माझी रूम कधी सोडून जाणार, तुम्ही आता नवीन टेम्पो घेतलास, सगळा झालाय, माझी रूम सोडून जा, माझ्या घरातून निघ तू, मला पण घरामध्ये काम करायचं आहे, मला घराचं काम करायचं आहे. म्हणजे विचार करा, जेव्हा आम्ही सांगितलं का घर सोडून जा तेव्हा याला रूमचा जमला आणि जेव्हा आम्ही म्हणजे काम करत होतो 2 वर्ष तेव्हा नाही त्याला समजला. तो रूम ज्याच्यात आम्ही राहत होतो ना ते असं पाय ठेवल्यावरती आतमध्ये जात होता असं, म्हणजे खड्डा पण बिड्डा असं काम होताच ऍक्च्युली करायचं तो स्टोर रूम. पण आम्हाला तिथे ठेवायचा होता म्हणून त्याही ते काही केला नव्हता. जसं आता आम्ही गेलो तर त्याही लगेच रूमचा काम बिम केला. तर जाऊ दे तो विषय. तर मी 1.5 महिने रूम बघत होतो. आम्ही समाधान आणि मी, सॅम नाईक आणि मी भरपूर उलवेमध्ये आखी उलवे फिरलो तरी आम्हाला काही रूम भेटत नाही. मग शेवटी सॅम नाईकने मला सांगितलं का इथे मंदिर आहे शंकर महाराजांचा, म्हणजेच महादेवांचं मंदिर आहे, तर मंदिरामधून येऊया. काय माहिती, जर तिथनं आपण डायरेक्टली पाया पडला आणि आलो आणि रूम भेटला तर भेटला. लांगेश्वर मंदिर म्हणून आहे. तर तिथे गेलो आम्ही, मस्तपैकी पाया बिया पडला आणि जसं आम्ही पाया भरून ती जी तुम्हाला रिलायन्स बिल्डिंग माहिती असेल इथे उलवेमध्ये, त्या रिलायन्स बिल्डिंगच्या पुढं आलो, लगेच आम्हाला एक माणूस भेटला. त्यांनी सांगितलं, म्हणजे सॅमचीच ओळखीचा होता. त्याने बोलतो काय करतो, आम्ही बोलतो रूम बघतो. अरे बोलते माझी आहे ना ओळखीची बोलते. आणि सॅम लगेच मला बोलला बघितला, ही बोलते देवाची कृपा असते बोलते. जसा आपण पाया पडला, 1 महिना आपल्याला नव्हतं भेटत, पण जसा आपण मंदिरामध्ये पाया पडला आणि आलो आणि लगेच आपल्याला रूम भेटला. आम्ही एवढे खुश ना. रूम बघितला आणि फायनल केली, डिपॉझिट वगैरे दिला आणि भाडा बिडा तिथे डन झाला. तुम्ही जर तो रूम बघायचा ना तर आपलं स्टार्टिंगचे ब्लॉग्स बघा, माझा बर्थडेचा एक ब्लॉग असेल बघा, त्याच्यात आहे. इतकं सुंदर मी तो रूम ठेवायचा आणि खूप छान रूम होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या रूम मध्ये आम्ही गेलो, आमचे बोलतात ना लाईफ मध्ये परत चांगले दिवस आले आणि आम्ही चांगलं राहायला लागलो. बर्थडे सेलिब्रेशन हे ते आम्ही सगळं करायला लागलो. मग बोलतो ना खुशी आलेली आमच्या लाईफ मध्ये, कारण आम्ही दोघांना एकमेकांना टाइम देता येत होता. मग हे पण कामावून लवकर यायचे, आम्ही थोडासा बाहेर निघून घरातून जायचो, सानूला पण टाइम. तर खूप चांगलं म्हणजे होत चाललेला आमचा. आणि आता मित्रांनो हा ब्लॉग आहे ना आपण इथे एंड करूया, कारण लास्ट वाला जो लव्ह स्टोरी 5वा पार्ट होता ना तो खूप मोठा झाला. तुम्ही बघितलं असणार 40 मिनिटाचा होता. तर त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, जास्त आपल्याला व्ह्यूज नाही केले, कारण जास्त मोठा असलं ना का कोण बघत नाही, म्हणून आपण या व्हिडिओला पण जास्त मोठा नाही बनवणार. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि येणारा जो ब्लॉग असणार लव्ह स्टोरी पार्ट 7वा असणार, हा लास्ट म्हणजे एंड असणार, त्याच्यामध्ये हॅपी एंडिंग असणार. तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मी ड्रिंक कशी सोडली आणि प्लस आम्ही यूट्यूब चॅनल कसं स्टार्ट केला, किती त्याच्यासाठी मेहनत केली, किती स्ट्रगल केली, कसा ग्रो केला, म्हणजे कुठे ओळख नसतावेळी सुद्धा आपला चॅनल सर्चिंगमध्ये कसा आणला, व्हायरल कसा केला, हे सुद्धा आम्ही त्या 7व्या पार्ट मध्ये सांगणार आहोत. तर लास्ट पार्ट असणार. आणि आजचा हा तुम्हाला लव्ह स्टोरी 6वा पार्ट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि 7वा पार्ट तुम्हाला बघायचा असेल तर हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा, तरच आम्ही हा बनवणार. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू ऑल. खरंच आम्ही आज जे काही आहोत ना तुमच्या मुलं आहोत, असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या.